चिंता तुझे आई बापाला, चिंता तुझे आई बापाला. लेकी आता तू लग्नाची झाली. पाटील यांच्या स्मरणार्थ गणपतबुवा पाटील स्मृती शिक्षणाचा 26 पर्व आपण पाहतो आणि शेवटचा क्षण यांनी ठेवलाय. आणि याच्यानंतर मालिका वीर टू व्हीलर बाईकचा मानकरी कोण करणार, या स्पर्धेचा चॅम्पियन कोण करणार, हे काही या स्पर्धेचा उलगडा आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये वैभव आणि दीपक यांच्याकडे. तोपर्यंत ऐकूया रोशन 12 पाटील किंग यांचं दमदार संगीत, सानिया साऊंड सोबत डीजे बेताल बादशाह नितीन यांच्या माध्यमातून. भरपूर वेळ आपण मागील 4 रात्रीमध्ये भरपूर प्रतीक्षा केली आणि फायनली तो क्षण आला. यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण समर्थन बघा निलेश भाई चोरके सुप्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून ज्यांची मुलाखत मी पाहतो. निलेश भाई आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. त्यासोबत सर्व संदेश भाई शेख यांचा वाढदिवस आणि संदेश आपण वैभव सुलोचना ताई म्हणजे आमच्या संदेशांच्या मातोश्री यांच्या आपण आज विशेष संदेशांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. संदेश आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला बच्चांकडून ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन मेगा फायनल सुरू होणार आहे. चला सर्व प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ जाऊ द्या. मेगा फायनल पहिला बॉल, पहिल्या बॉलवर दमदार स्ट्राइक रेट दाखवलाय. पंकज या बॉलला पाठवला बॉटल लाईनच्या बाहेर चौकार. टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काय आणि हे या स्पर्धेसाठी एक आज पुन्हा एकदा 11व्या वर्षामध्ये यशस्वीरित्या ही स्पर्धा वाटचाल नक्कीच विचार केला प्रत्येक संघाने चांगला खेळाडू प्रथमेश पाहिजे सचिन गोरेचं महत्त्वाचं सामन्यामध्ये गोलंदाजी पाहिली आणि प्रत्येक हा चॅम्पियनला जाऊन त्यानंतर एक्स्ट्रा क्रमांकाच्या मधून चेंडू जाईल. सीमा पार पोहोचण्यासाठी संजूबाई सासवान याबाबत व्यासपीठावरती रोशन पाटील यांच्या वतीने आमंत्रित केलं जातं. वाजे संघाचे पुरस्कृत संजूबाई याबा आणि आमचे
समालोचक चित्र ज्या पद्धतीनं बेलापूरचे गुलाम करतात आणि गेले संघाचं नेहमी कप्तान राहिले विजय भाई यावं आपलं सहर्ष स्वागत. संपूर्ण अगदी स्पर्धा यशस्वीरित्या सर्व पार्टिसिपेट संघ आणि सर्व प्लेयर्स सर्व आमचे प्रमुख मान्यवर असतील ज्यांना वस्तू किंवा देणगी स्वरूपात आम्हाला मदत केली त्यांचा आभार मानण्याचा क्षण आहे. आणि सध्या आपण ऑन स्टेजवर अंशु मंडपकर शिवामाई मंडपकर खूप चांगलं केलेलं ऑल करून देण्यामध्ये त्यांचे मोठे आहे. पहिलं षटक सचिन मोरेचं 2 स्कोरिंग शॉट या ओव्हरमध्ये आले ऑन बोर्डवर लागले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर बॅटिंग करणारा आयआयसी मंगलमूर्ती वाजी संघाच्या बिनबाद 8. तर बघा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दशरथ शेठ बांबुगडे साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. तर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट सेवा उपलब्ध झाली ते मंगलमूर्ती केबलचे सर्व केशरभाई आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर आगरी कराडी पनवेल तालुका अध्यक्ष प्रतिभाई पाटील की ज्यांच्या वतीनं ज्या खेळाडूंना मॅरेथॉन सिरीज माहीत केले त्यांच्यासाठी दरवर्षी हेल्मेटची व्यवस्था वितरण केली जाते त्यांचं सहर्ष स्वागत. आणि हरेशभाई पाटील दरवर्षी मॅरेथॉनच्या ज्या खेळाडूंना मिळेल त्यासाठी एनर्जी सॉफ्ट ड्रिंक दिली जाते त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. प्रतिभाई पाटील कॉमेंट्री फार चांगली करतात. स्कोर बोर्डवर 8 धावा आपल्याला बघायला मिळेल. शिवाय आपण ऑन स्क्रीन बघतोय हे त्यांचं मंडप डेकोरेटर्स अंशु मंडप डेकोरेटर्स हे नाव बहु चर्चित असं दिलेल्या वेळेमध्ये आपलं काम पूर्ण करून देणं आणि दिलेलं शब्द पाळणं ते त्यांची ओळख आहे. कधीच त्यांनी त्यांच्या स्वतःवर दाग लावून घेतला नाही त्यामुळे आज त्यांचं नाव फार मोठं झालंय. दुसऱ्या ओव्हरला आपण सुरुवात केली आणि पहिला बॉल डिलिव्हर झाला त्यावर आले 1 रन. नक्कीच आपण पाहिलं आयुष्याला हवं असं वाटणारं मंडप व्यवस्था असेल नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी कारण नावाची स्पर्धा असेल तर अनेक स्पर्धा अंश साऊंड सर्व्हिस तर बघा इथे फलंदाजाला सुवर्ण संधी असेल सलग 3 षटकार ठोकले तर जय मल्हार हॉटेलचे सर्व आणि त्यांचा लकी नंबर जगदीश मुकादम साहेब यांच्या वतीनं सलग 3 षटकारासाठी 8780 8780 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी सलग 3 षटकार हे दिलं जाईल. आणि बघा आपण पाहू शकाल चर्चित ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मीनाक्षी राजेंद्र शेठ फडके 10,000 सरकार यांच्या वतीनं देखील मालिकावीरसाठी सरप्राईज गिफ्ट त्यांच्या वतीनं दिलंय ते देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं इथे घरात देणार आहोत आज. नक्कीच चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. या छोटीवरती कप्तान पद्धतीने केलेल्या 10 धावा धावण्यामध्ये सुशांत हरेश षटक लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद यज्ञेश पाटील. पहिला विकेट बॅटिंग करत असताना माझ्या टीमला गमवला 10 या आकड्यावर रक्षक विशेष होतो या स्पर्धेमध्ये नव्हे तर संपूर्ण निर्णय असेल किंवा या विभागाच्या बाहेर असेल तुमचं मोठं योगदान सातत्याने राहिलेलं आहे समाज क्षेत्रामध्ये मान्यवरांचं तुम्ही आगमन त्यासोबत त्यांचा स्वागत समारंभ परंतु तुमच्याकडे पाहिलं तर आम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते स्टार्ट टू एंड किती एनर्जी असायला हवी याचं उत्तम स्रोत म्हणजे अक्षर प्रवीण. तर बघा इथे आपण जगदीश मुकादम साहेबांना पाहतो जय मल्हार हॉटेलचे ओनर मित्रांनो गेल्या मंडी कानाला कप्तान या ठिकाणी आपण ऑर्डर पाहायला मिळतो आणि आज आपण पाहू शकाल आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांचे या ठिकाणी शुभागमन सुशांत हा चेंडू सोनू बघासाठी फेकला काठी संघ चेंडू जातो की ब्लॉकला एक धाव पूर्ण केली जाईल एका बॅटिंग संघाला पोहोचलाय 11 या धावफलकामध्ये. एक निर्णायक सामना चॅम्पियन कोण असेल स्पर्धेमध्ये रनर अप कोण असेल याची उत्सुकता सर्व प्रेक्षक वर्गाला लागले आणि एकत्रित पाहिलं वैभव खूप प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. होय ते उत्सुक आहेत की कोण चॅम्पियन बनेल या 2 टीम पैकी कोण बनेल. त्यांना त्यांच्या या क्षणाला दावेदार व्हायचंय परंतु हा चॉप करण्याचा प्रयत्न हा अंगलट आलाय आणि एक मोठी प्राइज विकेट पंकज पाटीलच्या खेळीचा अंत.
तुम्हाला पाहायला मिळतोय. काय खेळपट्टी जर पाहिली असेल, 5व्या दिवसामध्ये 48 संघ या मैदानामध्ये खेळलेत आणि प्रत्येक खेळाडूला हवाहवीशी वाटणारी खेळपट्टी पाटा खेळपट्टी राहिली. खूप चांगल्या दर्जाची खेळपट्टी आपण पाहिली. धीरज मोरबेकर वाशी गावावरून बिलॉंग करतात. एक चांगलं योगदान त्यांचं नेहमी स्पर्धेला राहिले आणि हा चेंडू जर आपण पाहिला जोरदार अपील पाहायला मिळतोय प्रवीण चोरगे यांच्याकडून, परंतु पंच तटस्थ पाहायला मिळाले. वैभव नाही, महत्वाची मॅच मेगा फायनल दोन्ही संघ खेळत आहेत आणि हे दुसरं षटक देखील सुशांत गायकर यांना अप्रतिम डिलिव्हर्ड केलं. या ओव्हरमध्ये सुशांतनं रन खर्च केल्या 3 धावा आणि 2 विकेट्स त्याला महत्वाच्या खेळामध्ये यश मिळालंय. वैभव आता आपण आवाज द्या, वाजेचे किती नेरेचे किती प्रेक्षक. नाही, नक्कीच थोडे शांतते झालेत असं वाटतं, थोडी थंडी लागले तरी चला त्यांची प्रतीक्षा बघूया. 11 2 विकेट गेलेत. मेगा फायनल सुरू आहे. एंड विभागातील 2 संघ आहेत. चला नेरेकर आवाज होऊ द्या. अरे बापरे, भरपूर संख्येत ते आहेत. वाजेवाले मगाशी भरपूर उत्साहात होते. कुठे गेले वाजेवाले, आवाज द्या. वाजेवाल्यांनी पूर्ण मैदानच व्यापलंय. चला सगळ्यांचं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता जेवढे मैदानाच्या बाहेर आहेत सगळ्यांनी आवाज द्या, होऊन जाऊ द्या. चला थँक्यू, तुमचा आभार. 2 ओव्हर नंतर 11 2. आदित्य मस्कर गोलंदाजी मार्गामध्ये आलाय. 2 षटकामध्ये 11 धावा 2 फलंदाज बाधी धावसंख्या आपण पाहिली. अगदी पुन्हा एकदा वैभव एक वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची, कारण एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैकुंठवासी अजिंक्य परायण गणपती बुवा पाटील स्मृती चषक आणि अमला चषक 2026 पर्व कोपरोली गावातील हे दमदार आयोजन आणि एंडी विभागामध्ये मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. आदित्याला बॉलिंग टँकवर पहिला बॉल कट करत असताना बाहेर निघाला. तिथे डॉट बॉल शोधत परत आता राईट केले. थर्ड अंपायरकडे बॅटिंग टीमनं हा DRS घेतलेला आहे. होय, त्यांच्याकडे एक DRS आहे, त्याचा वापर त्यांनी केलाय. निर्णय आपण प्रलंबित ठेवतोय, परंतु थोड्या वेळा लगेचच तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक्झॅक्टली बॉल कुठे गेलाय, परंतु कुठून गेलाय हे तेवढंच महत्वाचं आपल्याला बघायला मिळेल. कारण डावखोरी आता जे गोलंदाज असतात त्यांचे चेंडू पडल्यानंतर काहीसे बाहेर वळतात, पण पंचांचा इशारा आला की हा चेंडू आव्हांतर फेकला गेलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव असेल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. यस, एक्स्ट्रा रन या बॉलवर मिळेल. टोटल ऑन बोर्डवर 12 आहेत. काही स्कोरिंग शॉटची गरज आहे. सोनू हे तो मुमकिन आहे. सोनूला या मॅच मध्ये करावं लागेल. होय, मागील काही मॅच मध्ये निराश केले, परंतु आता या मॅच मध्ये त्याला हल्ला बोल करावाच लागणार आहे. कमी गतीचा चेंडू होता. लेग कटर हाही राहिलाय, परंतु इथे बघू शकतो आपण डीप मध्ये मिड विकेट मधून फिल्डर आले. रन मिळेल फक्त आणि फक्त एकच. 13 धावा धाव पलकावधी लागल्यात, परंतु आदित्य मस्कर सारख्या गोलंदाजासमोर केलेत असताना सोनू भगतला थोडंसं चॅलेंज असणार आहे, कारण अनेक व्यावसायिक संघामधून खेळणारा खेळाडू आहे. यस, डेफिनेटली दीपकजी फडके, कारण अनेक लीग मोठ्या मोठ्या लीग होत असतात आणि त्यामध्ये एनडी विभागातील सगळ्यात व्हॅल्युएबल प्लेअर कोण असेल तर तो आदित्य म्हस्कर आहे. अनेक लीग तो लकी देखील तेवढाच. RPL ची लीग त्याने जिंकली, PPL त्याने जिंकली, नैऋत्य विभागामध्ये देखील तसे योगदान मोठं राहिलं. बॉल हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना कोणती चूक केली नाही आणि प्रथमेश हा तिथे रिप्लाय. आणखी एक मोठा बॅटर इथे गमावतोय अतुल पाटील. संपूर्ण कोपरोली गावातील ग्रामस्थांचं दिलेले सुंदर योगदान आपण पाहिलं आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र घेतलेली मेहनत 12 किंग गावदेवी कोपरोली संघाची राहिली आणि स्पर्धेचे आधारस्तंभ माजी ग्रामपंचायत सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांचं चांगलं मोलाचं योगदान. धनंजयदादा पाटील बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं देखील खूप चांगले योगदान या स्पर्धेला लाभले, ज्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर मालिकावीराची बाईक ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी देण्यात येतोय. आणि रोशन शेठ पाटील, रोहित पाटील आणि संपूर्ण टीम काय योगदान राहिले आणि विशेष करून संतोषदादा पाटील अकोरली. यस, डेफिनेटली भरपूर मेहनत या सगळ्यांनी घेतली आणि आज त्यांचं पुन्हा एकदा 11 वर्षामध्ये त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळतं. आदित्य निघालाय बॉलिंग ट्रॅकवर. संकेत आलाय ऑन सेकंड इनकडे. वाईड यॉर्करनं त्याचं स्वागत केलं. उत्तर नव्हतं खोदून काढायचं होतं, आलं डॉट. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य अभिलाष भाई डांगरकर यांच्या ठिकाणी शुभागमन
आणि बघा 6699 बाबा ब्रँड महाराष्ट्र राज्य शशिकांतबाई उर्फ गरुडाबाई यांच्या वतीनं इथून सुवर्ण संधी असेल. जर गोलंदाजाने विकेट घेतला त्यांच्यासाठी 500 आणि फलंदाजाने षटकार ठोकला तर त्यांच्यासाठी 500. दोघांनाही सुवर्ण संधी असेल. फक्त एक विकेट आणि एक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु इथे चौकार आलाय. टॉप ऑर्डर पूर्णपणे निकामी ठरली. त्यानंतर मिडल ऑर्डरला संकेत बघायच्या बॅट मधून आलेला चौकार. तर बघा दीपक, या ठिकाणी जर फलंदाजाने षटकार ठोकला तर गरुडाबाई उर्फ बाबा शशिकांतबाई यांच्या वतीनं 500 आणि गोलंदाजाने विकेट जरी घेतला तर त्यांच्यासाठी देखील 500 ही सुवर्ण संधी असेल. गरुडाबाई, शशिकांत पाटील, बाबा बिल्डर्स, बाबा ब्रँड, 6699 असली पहिचान यांच्या वतीने हे पारितोषिक. नक्कीच एक आणि टीम पण 500 रुपयाचा मार्केट ठरलाय गोलंदाज आदित्य मस्कर. बाबा ब्रँड अर्थातच 6699 शशिकांत शेठ पाटील डीजे. गेलेत. चौथा विकेट सध्या बॅटिंग करत असताना IIC मंगलमूर्ती वाजे या टीमने गमावलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये पोहोचलाय. केवलचा देखील आपण ओडी बाबा ना बाबा म्हणजे अभिलाष डांगरकर यांना देखील पाहतो. आणि तिकडे आपण आमचे शशिकांत भाई खऱ्या अर्थानं गरुडाबाई यांच्या वतीनं दमदार योगदान. फटका खेचलाय, हवेत खेचलाय. पुन्हा एकदा प्रथमेश त्या ठिकाणी तयार असताना दिसलाय. आणखीन एक चांगला झेल त्यांनी कॅरी केलाय आणि इथे मिळेल आणखीन एक विकेट. आपण पाहू शकाल बाबा ब्रँड गरुडाबाई शशिकांतबाई यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. ज्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं पारितोषिक होतं विकेटसाठी ते आदित्यसाठी गोट्यासाठी हे पारितोषिक आलंय. परंतु आता इथे हे पारितोषिक टॉप असेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 3 षटकामध्ये धावा लागल्या गेले. 17-5 फलंदाज बाद. अर्धा संघ मैदानातून माघारी परतलाय. बबली चांगलं गुणलेखन बबलीचं आपण पाहताय. त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिला आदित्यने जो 5वा चेंडू फेकला होता त्याचं उत्तरच नव्हतं संकेत भगतकडं. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला आणि तिथून जर मात्र तर लगातार मला वाटतं दीपक 2 विकेट गेलेत ना. तर विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल. बघा ओव्हर संपली मला वाटते कदाचित ना तर हे पारितोषिक होतं. जगदीश मुकादम साहेब जय मल्हार हॉटेलचे सर्व 8780 हे पारितोषिक होतं. सुवर्ण संधी असेल गोलंदाजाला. उमेश पाटीलचा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या बाहेर रोखला. उमेश पाटीलचा हे चेंडू आपण पाहिला. अभ्यंतरचा चेंडू फेकला गेला. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 18 धावफलकावरती. वैभव एकंदरीत अनेक वर्षाचा अनुभव असणारा बॉडी होता. सोनू मैदानामध्ये अपेक्षा भरपूर आहे सोनूकडून. परंतु बिट्टून तो ढोल ताशा घेऊन त्याच्या घरीपर्यंत पोहोचला आणि त्याच्यानंतर त्याला घेऊन आले. खेळासाठी तो येत नव्हता आणि एक ती व्हिडिओ देखील भरपूर इंस्टाग्राममध्ये व्हायरल झाली. तोच उमेश अगदी सज्ज झाल्या. पहिला बॉल घातक होता. अगदी बघू शकता हवेत खेळ. फिल्डर डाऊन द बॉल. कोणती चूक या ठिकाणी होणार नाही. कॅप्टन सुशांत यांच्याकडून आणखीन एक प्राइज विकेट.
ते बघा फलंदाजीसाठी मैदानावरती किरणला आपण पाहू शकाल. बादल आने से पहले तूफान मंडराने लगते, बिजलियां कड़ाने लगती है. एक जमाने का मशहूर बल्लेबाज ओल्ड इज गोल्ड किरण आपण मैदानावरती पाहतो. धुंद्रेपाड्याच्या ठिकाणचा बेदास भाष्य म्हणून ज्याची ओळख आहे मित्रांनो, आणि एक चपल चाणाक्ष यष्टीरक्षक वैभव दीपक आपण त्याची ओळख पाहिली. असा दमदार फलंदाज किरण मैदानावरती. नाही, आणि नुकता मी ज्या व्हिडिओ बद्दल चर्चा करत होतो संदेशने लगेच ते प्ले केले त्यांच्या डिस्प्लेवर आणि हा भेटतोय आमचा. जाऊया मॅचकडे. स्कोरबोर्डवर धावा आहेत त्या 18 धावा, विकेट गमावले 6. चांगली गोलंदाजी अगदी राहिलेली आहे आणि हा व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत. अगदी आज या मेगा फायनल खेळतोय नेरे संघ. अगदी पुढच्या परवाच तो अगदी खारकोपरच्या मैदानामध्ये पोहोचेल. तिथेही संघ सुपर 12 ला पोहोचलेला आहे. आणि वाह भाई क्या बात है. ओल्ड इज गोल्ड. शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है बाबूशाह, वो मांस खाता है. सलग 3 षटकार जर फलंदाजाने ठोकले तर जय मल्हार हॉटेलचे सर्वे सर्वा या ठिकाणी जगदीश मुकदम साहेब यांच्या वतीनं 8780 8780 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजाला देखील दिलं जाईल. क्या बात है. टायमिंग सॉन्ग फिरवली परंतु मेन अंपायर कॉल येते. इट इज वाईट. एक्स्ट्रा रन मिळेल. स्कोर बोर्डवर अजून एक ऍड होईल. बोर्डवर लागतायत 26 धावा आपल्यामध्ये एक्स्ट्रा गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. वैभव पी एकंदरीत या संघाचा इथपर्यंत प्रवास पाहिला. जी उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली नेरे टीमची, परंतु जो वाजे संघाचा जर आपण प्रवास पाहिला, ज्या संकेत भगतनं दुसरा सामना जिंकून दिला आणि सुपर 12 नाहीये. बॉलर बॅक ड्राईव्हचा प्रयत्न राहिला. 1 रन. दीपक प्रथमतः या स्पर्धेमध्ये नेरे धुंद्रे विभागातील 3 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर 3 म्हणजेच गेल्या वर्षी आपण वडवली संघ होता आणि कोपरुल आणि वाकडी संघ हे संघ होते, परंतु यंदा आपण तिन्ही आपल्या विभागातील दमदार संघ या स्पर्धेमध्ये पाहतो. अगदी फारच चांगलं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि हा बॉल अंतिम आलाय. डॉट बॉल खेळाचं पहिलं सत्र जे आता इथेच संपतंय. बॅटिंग वाटायला येत असताना IIC मंगलमूर्ती वाजे या संघानं केलेत टोटल 28 धावा, 5 विकेट गमावत असताना 29 धावांचं आव्हान आहे. चितू 11 अगदी बघू शकता आपण. नेरे टीम कडे बघायचं कसं राहील हे उत्तरार्ध. जॉईंट होतात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये परंतु अक्षर थोडस 1 मिनिट घेईन. मी पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे आपण सगळ्यांनी आम्हाला प्रेम दिलं आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्यासोबत रोशन शेटपाटी, रोहित शेटपाटी, डॉक्टर प्रवीण गायकर सर आपले आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर थँक्यू व्हेरी मच. किंग शिरडोणकर ट्रॉफीचे दमदार आयोजक दबदार फलंदाज प्रभाकरभाई टकले, पवनभाई मुकादम यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं पवनभाई आणि प्रभाकरभाई आपण यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी रमेश शेठ अंकुश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभास्ते रमेश शेठ यावं. खरं तर आमचे जगदीश मुकादम साहेब यांचे परम मित्र, चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब यांचे एकेकालचे मुकादम साहेब दमदार ऑलराऊंडर आहेत आमचे रमेश शेठ पाटील. परंतु व्यवसायामध्ये आपण करताना सध्या पाहता बिझनेसमध्ये आपण त्यांना सातत्याने पाहतो, परंतु आता वय देखील झालंय आणि आज तितकीच ताकदतरी गोलंदाजी म्हणून त्यांच्या आम्ही पाहतो. ते रमेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते पवन मुकादम आणि प्रभाकर टकले किंग शिरडोणकर ट्रॉफीचे दमदार आयोजक त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायेचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बघा या ठिकाणी आदित्य आपल्यासाठी शशीभाई बाबा यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते मॅच संपल्यानंतर आपण हे पारितोषिक घेऊन जावा. ओव्हर टू डीजे. थँक्यू. भारी माना मानात ती घुसणारी 12 फॉर्च्युनर वाडी उपरुली गावाची शान हाय भारी, उपरुली गावाची शान हाय भारी. आता दादाची लयच भारी माना मानात ती घुसणारी 12 फॉर्च्युनर वाडी उपरुली गावाची शान हाय भारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र, आमच्या
आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. सुंदर सुंदर संगीत आपण पाहिलात. रोशन शेठ पाटील यांचं या दमदार गीत आपण ऐकतात आणि स्पर्धेचे आयोजक देखील आपण पाहता व्यासपीठावरती सलग 5 रात्रीमध्ये ज्यांची आपण उपस्थिती पाहिली आणि एकंदरीत जर पाहिलं 29 धावसंख्येची गरज आहे 24 चेंडूमध्ये बाबूशा आणि हे आव्हान कशा प्रकारे पार केले जाईल. गोलंदाजी तोफखाना असणारा बाजे संघाला आपण पाहिलाय, तेवढी दमदार फलंदाजी नेरे संघाची आपण पाहिले. नहीं सही बताया दीपक सर, यहाँ पर छोटा सा टारगेट को बचाना जैसे बात करेंगे सांप के मुंह से मेंढक को बचाना इतना आसान काम नहीं है. और दीपक सर देखिए बात करेंगे बड़ा अच्छा तादाद से, बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर साथ ही यहाँ पर क्राउड ने इनका भी सराहना करना चाहिए. शायद वो आचे की बात करिए, कोपरोल की बात करिए, शायद उसके साथ साथ नेरे टीम के देखिए भी क्राउड हम देख सकते हैं काफी तादाद से. और शाम से ये माहौल बनाता है यहाँ पर से, खास करके उलट टीम देखिए अकुल्ली के बीच में जब मुकाबला चल रहा था वहां पर भी क्राउड है. बाबूशा हे स्टंप माईक आहे ते आता का काढले जातात? शेवटची मॅच आहे आणि जर मॅच झाली आणि जर इथून चॅम्पियन जो संघ ठरेल ते स्टंप उपडले तर माईक देखील गायब होतील. संदेशला त्याची धास्ती लागली आणि त्यांनी देखील सांगितलं की आता स्टंप माईक या सामन्याच्या अगोदर काढून घ्यायचे. क्या बात है संदेश सर. नहीं जिले पर दिमाग तो चलाना पड़ता है, दिमाग में काफी ताकत होती है. इसलिए तो दीपक सर मैंने जिक्र किया था कि चलाओ अपना खोपड़ी और चलाओ सामने वाले का झोपड़ी. जब दिमाग तेज चलता है ना, सामने कितनी भी बड़ी टीम हो, साथ यहाँ पर वाची टीम को वो खोपड़ी की जरूरत है. अब देखते किस तरह से नेरे टीम के बल्लेबाजों को फंसाएंगे. और जिस टीम ने देखिए बात करेंगे काफी घाट की, जिसे कहते हैं पानी पी चुके हैं, इन्हें आदत है हर सिचुएशन में बल्लेबाजी कैसा करना है. तभी तो देखिए आज टॉप के टीम के बीच में देखिए पिछले 3-4 सालों से क्या जिस तरह से यहाँ पर कानपुर टीम नेरे टीम है लगातार अपनी परफॉर्मन्स से. नक्कीच बाबूशा आपण जर पाहिलं नेरे संघानं ठाणे भिवंडी मध्ये विभागामध्ये देखील आपल्या खेळाची छाप सोडली आणि इथे मात्र 29 धावा जमवायच्या 24 चेंडूमध्ये 4 षटकामध्ये आणि आव्हान माफक असणार आहे, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच मजबूत आपल्याला पाहायला मिळेल IIC मंगलमधू वाजे टीमची. कारण 24 चेंडू 29 धावसंख्या समीकरण आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. प्रथमेश फडके आणि आदित्य मस्कर ही जोडी असेल तर गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. एक वेगवान गोलंदाज या संघाचा राहिलाय, परंतु एक युवा चेहरा या संघाचा आपण पाहिला तर सुंदर गोलंदाजी अनेक स्पर्धेच्या याच्या माध्यमातून आपण पाहिली. हेमंत पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे. एक सुंदर आयोजन आपण पाहिलं. चांगलं गुणलेखन आपण मनीष पाटीलचं पाहिलं. सुंदर गुणलेखन या ठिकाणी बबलीचं पाहिलं. त्यानंतर विवेक पांडे याचं देखील सुंदर गुणलेखन पाहिलं. संघाचे प्रशिक्षक आपण किरण पाटील यांना पाहताय. खूप चांगली मेहनत ज्यांची या स्पर्धेसाठी राहिली आणि एकंदरीत संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांचं चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. आणि हे षटक कशा प्रकारे फेकले जाईल, P1च्या षटकामध्ये फलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळेल आणि बबली आणि लगे ऑनलाईनला प्राइस देखील काढली की स्टंप माईक किती महागडे आहेत आणि त्याच्यामुळे संदेश शेळके यांची हे काम आपण पाहिलं तर अगदी सामना संपण्याच्या आतच इथे काम फत्ते करून ठेवलाय. गोलंदाजी मार्कवरती हेमंत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. आमच्या सभेत बाबूशा यांना आपण पाहताय. एक चांगलं समालोचन ज्यानं राष्ट्रीय भाषेमध्ये ऐकलात आणि बाबूशा 29 धावा डिफेन्स करायच्या 24 चेंडूमध्ये. नहीं सही बताया, यहाँ पर टारगेट इतना बड़ा नहीं है और ये बड़ा बन सकता है भाई यहाँ पर से. इसलिए कहा जाता है दीपक सर है कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो मंदिर वाजे गावामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये या गावामध्ये यात्रा गावदेवीची भरली जाते आणि इथून जर मात्र येणाऱ्या महिन्यामध्येच ह्या गावामध्ये आपल्याला गावदेवीची यात्रा पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू 16 तारखेलाच यात्रा आपल्याला पाहायला मिळेल. बाबूशा चलिए बहुत बढ़िया. देखिए सही बताया हमारे जय मल्हार होटल के देखिए जगदीश दादा, खास करके देखिए उनके लाडले चिराग का बर्थडे है
आमंत्रण देते हुए दादा देखेंगे निश्चित रूप से। और बाबूशाह मनोहर पाटिल वाजे और सोमनाथ पाटिल वाजे इनको और सा अपने को नौता आया है कि 16 तारीख की आप पधारिए यात्रा में। नहीं निश्चित रूप से देखिए बात करेंगे, हर यात्रा हर चीज कंप्लीट करना है भाई, हर आमंत्रण को देखिए स्वीकार करना चाहिए। यहाँ पर दीपक सर बाद में अगर ना पहुंच पाए तो सॉरी बोल के कंप्लीट कर सकते हो, लेकिन सर ना बोलो तो बेहतर नहीं है। नाही मनोहर पाटीलने जर बोलवलं तर आपल्याला जावंच लागणार आहे, कारण आग्रहाचं आमंत्रण आहे। नहीं नक्की नक्की मनोहर पाटिल सर खास आपला जवळचा मित्र है, दिल बहुत टूट चुका है और दिल उनका तोड़ना नहीं चाहेंगे हम। चलिए इस मुकाबला में देखिए बात करेंगे अब दिल किसका टूटेगा। और जय मल्हार के होटल देखिए हम देख सकते हैं जगदीश दादा हमारे प्रभाकर टकली साहब है। पूरी देखिए बात करेंगे श्री राम श्रीडोन बड़ा जहाँ पर देखिए रायगढ़ प्रीमियर लीग भी हुआ था और जहाँ पर नाइट प्रतियोगिता अभी भी कंप्लीट हुआ था और वो धुरंधर देखिए हमारी इस वक्त रजा लेते हुए आभार आभार सभी के अवश्य। नहीं दीपक सर देखिए इस टूर्नामेंट में काफ़ी कुछ मचाया, शाम से लेकर हमें दोपहर मान लीजिए 3 बजे हम उपस्थित दिखाए थे, भले ही मुकाबला 4 बजे शुरू हुआ, लेकिन एक समय के लिए ऐसा लगा नहीं कि मूवमेंट ऐसा बनता गया। सुपर 12 का यही फायदा रहता है दीपक सर, आपने क्रिकेट भी खेले हो और हर मोमेंट लग रहा था कि फाइनल का मुकाबला चल रहा है। नक्कीच, कारण प्रत्येक सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला। अगदी कोपरोली संघाची जी लढत आपण पाहिली शेवटच्या षटकामध्ये 14 धावसंख्येची गरज असताना रोहित पाटीलने लगावले षटकार आणि नितीन पाटीलने संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली आज कोपरोली टीम करून। दिल तो चिता है लेकिन दीपक आणि बाबूशाह जगदीश मुकदम साहेबांचं एक संगीत झालंच पाहिजे डीजेच्या माध्यमातून, दमदार संगीत आणि दमदार व्यक्तिमत्व आपण करत त्यांना पाहतो। जय मल्हार हॉटेलचे ओनर। चलिए इस गेंद के बाद डीजे थोड़ा सा सॉन्ग लगाइए दादा का, निश्चित रूप से समय वक्त है तो फिर भी और ये चलिए सॉन्ग का मौका मिला है, बार बार उछाल दिया है हवा में। ओ चिंगो चिंगो, कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए। क्या बात है, एकदा गोलंदाजी आवडली असेल, माफ करा फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार लावून जाऊ द्या। एका क्षणाला वाटलं होतं की षटकारच होता, परंतु निर्णायक क्षणी त्याने करेर मध्ये उडली आणि जबरदस्त हा खऱ्या त्यानं षटकार अडकवलाय। प्रवीण वाजे में टीम डेविड कहां से आ गई भाई, इतने लंबे देखिए हट्टे कट्टे बाउंड्री लाइन पर है। कमाल का एफर्ट देखिए, कमाल के एफर्ट से दीपक सर देखिए गेंदबाज को कितनी अच्छी फीलिंग होती होगी आपको पता रहेगा। जब गेंदबाज का साथ कोई फील्डर देता है तभी तो मैं जिक्र करता हूं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। जब गेंदबाज का साथ फील्डर का अच्छा मिलता है और जगह से बैकफुट से लेके कवर के ऊपर से लाजवाब जगह बनाए यहाँ पर चौके के साथ 5 रन चलेंगे डीजे के पास। कोपरोली गावचे आपलं सहर्ष स्वागत। यस बाबूशाह, क्या बात है जगदेव मुकादम साहब। प्रवीण देखिए आपको भी 20 तारीख आना होगा, खास करके उनके लाडले चिराग का देखिए जन्मदिन है और उस अवसर पर देखिए बड़ी मैच है, लेकिन यहाँ पर देखिए 7 पर 1 विकेट से और क्या कमाल का टाइमिंग था दीपक सर, मजा आया देखकर। देखिए उससे पहले देखिए पर अच्छा पर 29 का टारगेट है, लेकिन अभी भी 18 गेंद बचा है और जीत की बात करेंगे 22 रनों की जरूरत है। दीपक सर इस टूर्नामेंट को कितना एंजॉय किया पर से, जिस तरह के देखिए हमारे रोशन दादा पूरी देखिए मैनेजमेंट है, उनके पिताश्री भी देखिए इस वक्त है वीआईपी डैश में। हर पिताजी का एक सपना होता है कि बेटा मेरा ऐसा काम करेगा, बड़ा होकर अपना नाम करेगा पर से। और अभी देखिए समाज में भी कदम रखे हैं, उसके साथ साथ देखिए टेनिस करियर में और इतना बड़ा बिग शो। नक्कीच आपण जर पाहिलं तर जे 3 सुपुत्र आहेत, रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील आणि राकेश शेठ पाटील, आणि त्यांचं योगदान राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, खूप चांगले योगदान या व्यक्तिमत्वाचं राहिलंय। जी शेकोटी पेटवली ती विजवा ही विनंती असेल। अंतिमची लढत आहे, याकडे लक्ष असू द्या, कारण थंडी एवढी देखील नाहीये, त्यामुळे ती शेकोटी विजवा ही विनंती येते। नहीं कैश प्राइज भी आया है, सिक्योरिटी जोन बुझाएगा उसके लिए 500 रुपया, बुझा कर आकर 500 ले सकते हो। नक्कीच हे पारितोषिक बाबूशाह यांच्या वतीने। पहिल्या षटकामध्ये 7 धावा आपण पाहिला, एक फलंदाज बाद झालाय, दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील। संघातील आणखीन एक दमदार खिलाडू तुम्हाला पाहायला मिळेल। चलिए चलिए आग थोड़ा सा बुझाइए भाई यहाँ पर। और दीपक सर कहते हैं ना आग जिंदगी में अपने ही लगाते हैं भाई, चाहे अपने लाश को या अपने जिंदगी को। गलती देखिए जब हमसे होती है ना तभी हम मुकाबला हारते हैं, तभी देखिए आगे तक विजय दादा आइए आपका वेलकम, अच्छी आवाज। और बैकर देखिए अवश्य
क्राउड देखिए अभी भी जागे हैं। दीपक सर ये ट्रॉफी उठाएंगे और जिस तरह का देखिए मोटर बाइक देख सकते हैं। दीपक सर क्या बात है, कह सकते हैं सुबह के बाद जिक्र करेंगे 8 रन बनाए। जिस तरह की समर्थक क्राउड देखिए, भला ही देखिए सुबह नौकरी भी होगा, जॉब होगा, बिजनेस होगा, लेकिन उसके बावजूद भी देखिए उन्होंने अपना टीम का साथ है बना कर रखे। ये ग्रामीण का जोश है और जुनून है। नक्कीच, कारण प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय. वाजे संघाचे प्रेक्षक असतील, तर नेरे संघाचे असतील, कोपरोली संघाचे असतील, हा संपूर्ण स्पर्धा जर पाहिली यशस्वीरित्या संपन्न होत असताना पाहायला मिळते. प्रथम देखिए सुबह पश्चिम में ड्यूटी में जाएंगे, यही तो बात बताया भाई कि मेरी ड्यूटी और मेरी गांव की जिम्मेदारी तभी बढ़ जाती है जब मेरे टी शर्ट पर मेरी गांव के नाम आ जाती है. और ये गांव के लिए देखिए मुकाबला इतने रात पे खेलते हुए. नक्कीच हे गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 8, 29 धावसंख्येचा पल्ला काढायचा आहे, पण तो सामना सहज घेऊन चालणार नाही नेरे टीमला. हमारे संतोष दादा ने देखिए खूब मेहनत लिया, क्योंकि घर का टीम मैदान पर खेलते रहा लगातार से, और पूरी मेहमानों का देखिए सम्मान इनके हाथों से. धावसंख्या जर पाहिली 8 धावा धावफलकात लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूची बापूची आपण फेकी पाहिली. सामना रफ अँड टफ होईल यामध्ये मात्र शंका नाही, कारण या षटकानंतर जर आपण पाहिले 15 चेंडूची फेकी बाकी असणारे आणि 21 धावसंख्येची गरज असणारे 15-21 समीकरण मैदानामध्ये. नहीं दीपक सर, शाम के समय मैंने बता दिया था ये टीम देखिए न्यूजीलैंड टीम है. बड़ा मैच देखिए, बड़े इवेंट की टीम में न्यूजीलैंड हमेशा देखिए सेमीफाइनल फाइनल है. ओ ये चलिए आप कलाई के साथ देखिए मुने भाई फाइन लेग स्क्वायर लेग के बीच से खेले, यहाँ पर 4 रन आता हुआ, और ये चौका कहीं ना कहीं दबाव हटाएगा. पिक्चर दीपक सर हिट था, क्योंकि माधुरी का तभी उम्र भी था 16, कमर भी था कोका कोला. इसका मतलब फिटनेस, कमर अगर कमरा हो जाए फिर आप उतना फिट नहीं रहोगे, फिट नहीं रहोगे तो फिर उतना हिट नहीं रहोगे. आपको याद दिला देना चाहूंगा, यहाँ पर 2000 टीम का स्कोर देखिए 12 रन बनाए. 2008 में अंडर 90 में देखिए विराट कोहली आए थे, अग्रवाल आए थे, और उनके साथ खास करके देखिए आपने देखा होगा सौरभ तिवारी आए थे एक साथ देखिए अंडर 90 में. लेकिन फिटनेस के कारण देखिए विराट कोहली अभी भी राज कर रहे हैं. अग्रवाल अंपायर बन गए, सौरभ तिवारी सचिव बन गए, लेकिन यहाँ पर देखिए चौका आता हुआ. यही तो बात है, जितना फिट रहोगे उतना हीट आप रहोगे. सान्या डीजे नितिन बड़ा देखिए अच्छा, उनकी मेहनत है, हर किसी का मेहनत है. और सफलता देखिए, कामयाबी कभी भी अमीरी गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आती है. कुछ लोग देखिए नसीब से अमीर हैं और कुछ लोग मेहनत करके अपना नसीब को बनाते हैं. तो जिसमें देखिए सानिया डीजे आइक बिरा देखिए यहाँ पर, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 16 पर 1. और बड्डे आज भावाचा जल्लस है पूरा गावाचा. संदेश भाई सेल के देखिए बात करेंगे, बड़ी पार्टी संदेश भाई के देखिए बड्डे की थोड़ा सा सॉन्ग लगाइए. और टीम का स्कोर देखिए बात करेंगे 16 पर. दीपक सर लगता है यहाँ से कहीं मुकाबला यहाँ पर मोमेंट पैदा कर सकता है. 12 गेंद 13 की जरूरत है. एक क्राउड के बारे में क्या क्या जो है स्क्रीन पर देखिए दर्शक को दिखा दिया जा रहा है. ये देखिए कोई नाखून चुबा रहा है, और कितनी प्रेम है देखिए अपने गांव से, अपनी लगन कितना. नक्कीच वाजे संघाच्या प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. त्यानंतर नेरे संघाच्या प्रेक्षक, कानपोली संघाच्या प्रेक्षक, यजमान कोपरोली संघाचे प्रेक्षक आलेत. 2 षटकामध्ये धावा लागल्या 16 धावसंख्या धावफलकात पाहिली. अद्याप 13 धावसंख्येची गरज असणार आहे येणारे 12 चेंडूमध्ये. बाबूशा हे षटक खूप निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर 3 ते 4 धावसंख्या आली ते सामन्यामध्ये कमबॅक करेल वाजे संघ, पण गोलंदाज देखील चांगली कामगिरी करावी लागेल या टीमला. बहुत बड़ा देखिए बात करेंगे जात्रा एक मेला, और कहीं ना कहीं यहाँ पर अंतिम समय में आकर पहुंच चुके हैं. और अभी भी देखिए क्राउड देखिए यहाँ पर से ठंडी स्वीट है, देखिए यहाँ पर स्क्रीन पर खड़े होकर इत्मीनान से मैच का आनंद लेते हुए यहाँ पर से. सही बताएं यहाँ पर से वैभव भूपेश सर, क्योंकि सुबह जॉब में भी जाना पड़ता है, और उसके साथ साथ देखिए गांव के प्रेम है. ऐसा नहीं कि सिर्फ यहाँ पर कि वाजे टीम खेल रहे हैं, यहाँ पर हरिग्राम से भी क्राउड आए हैं सपोर्ट करने के लिए. नेरे धुंधरे विभाग की बात आ जाती है तो हर एक दूसरे को देखिए सपोर्ट करते रहते हैं दीपक सर. क्योंकि शाम के समय मैंने भी देखा अलग अलग देखिए गाँव से यहाँ पर दर्शक क्राउड आए हैं, और मैच का मजा आनंद लेते हुए. तैयारी देखिए हमारे संतोष दादा प्राइज डिस्ट्रीब्यूशन की देखिए तैयारी चल रही है यहाँ पर से. तुरंत ज्यादा समय नहीं लगे.
और रोहन पाटिल के पर बाहुबली लेन देखिए एकदम से फुल था यहाँ पर कैच तो लिया गया है, लेकिन दिखते तो ना अंपायर अभी तक तो शांत है, लेकिन अच्छा उन्होंने भी अपना काम लिए हैं। विमर्श चेक करना चाहते हैं अंपायर से। तीसरे अंपायर देखिए सुनील टांडिल सर, बहुत बढ़िया। देखिए ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं 6 ट्रॉफी और चमकता हुआ ट्रॉफी देखिए यहाँ पर से। पहला वाला देखिए एकदम से चैंपियन वाला खुश है, दूसरी वाला और खुश है, तीसरा वाला और खुश है, चौथा वाला भी खुश, पांचवा खुश, ये देखिए छठा भी खुश है। हाँ नहीं चलिए ट्रॉफी मिला है। नहीं हमने तारीफ किया था लाइट का तभी शाम का समय। नो बॉल देखिए यहाँ पर स्कॉल है। चलिए मोबाइल का लाइट ऑन करिए, इस में देखिए कितना क्राउड है भाई यहाँ पर। चलिए ऑन करिए मोबाइल का लाइट थोड़ा सा ऑन, एक अच्छा दृश्य बन जाएगा लाइव टेलीकास्ट के माध्यम से कि रात के देखिए 2 के करीब हैं और फिर भी देखिए क्राउड है। ये चलिए कुछ दर्शकों ने लाइट ऑन किए हैं और ये लाइट देखिए ऑन हो गया भाई। छठा देखिए ट्रॉफी, ये भी खुश रहेंगे। संतोष ज्यादा ट्रॉफी कुछ भी मिल जाए घर पे तो एक ट्रॉफी आ रहा है। जैसे कोई गाना था ना दीपक सर, मिल जाए कोई छोरी काली हो या गोरी। आजकल ढूंढना बड़ा कठिन है, पहले सरकारी नौकरी ढूंढो और उसके बाद लाइफ पार्टनर। गोलंदाज संकेत गोलंदाजी मार्कवरती, पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल। फ्रीडचा चेंडू फायदा उचलू शकला नाही, चेंडू जाईल डाट। निर्धाव चेंडू सांगता 18 धावा धावफलकामध्ये लागल्यात। येणार चेंडू असेल 11 आणि 11चं समीकरण बाबूशा मैदानामध्ये। 11 गेंद पर 11 रन बचाना, जैसे हमने बात बताया सरकारी नौकरी ढूंढना जितना कठिन है, लाइफ पार्टनर भी ढूंढना उतना कठिन है, 11 गेंद पर 11 रन बचाना भी उतना कठिन है। तर नक्कीच हे एक अवघड असणार आहे, परंतु चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते संकेत भगतची। आणि ही मेगा फायनल मैदानामध्ये तुम्ही पाहताय काही दमदार खेळ दोन्ही संघाचा राहिलाय। हा चेंडू कट केलाय, थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय। सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले, 1 धाव मिळेल। एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती। अभी देखिए 10 गेंद 10 की जरूरत है अवश्य और बहुत बढ़िया देखिए अवश्य वफादार जानवर देखिए इस वक्त मैदान के अंदर देखिए भागता हुआ। 10 गेंद देखिए 10 की जरूरत है। बाहुबली क्या लगाएंगे बड़ा हिट, बनाएंगे मौका। चमकता हुआ ट्रॉफी देखिए, क्या नाम नंबर देखिए अवश्य। दोनों टीम देखिए थोड़ा समय में नंबर बदल जाएगा। हाँ ये चलिए भाई, हाँ लड़ ले खुल के, मैदान अभी खाली पड़ा है। सामने तेरा देखिए नेरी टीम का बाहुबली खड़ा है और जब भी बाहुबली का नाम लिया जाता है तब बड़ा छक्का आता है भाई। बड्डे आज संदेश भावाचा, जल्लोष देखिए पूरी साईप्रीतला। चलिए बात करेंगे यहाँ पर नहीं भाई वो भोपी सर कोई बात नहीं। चलिए यहाँ पर से टीम का स्कोर बात करेंगे जीत के लिए। अभी हम से 27 धावा धावफलकामध्ये झाल्यात, 29 धावसंख्येची गरज आहे। 2 धावसंख्येची गरज असणारे फक्त आणि सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय नेरे संघ। चलिए डीजे नितिन धमाका देखिए यहाँ पर से एक बार जोरदार जुल्लूस है, जुल्लूस होना चाहिए भाई यहाँ पर दोनों टीम है। बड़ा अच्छा क्रिकेट के लिए क्राउड जो आप बाहर है आ जाइए, तैयार आ जाइए पूरा। बड़ा सॉन्ग यहाँ पर 10 या और पहला नंबर चैंपियन बनने का एक सपना रहता है रॉकस्टार और 15 मिनट का धमाका होना चाहिए, जुल्लूस होना चाहिए 15 मिनट का। कौन बनेगा विश्वात्मा अभी तू और बोल किसका बाबू। होगा खात्मा। बाबू तू भी गणपति बाप्पा का गजर कर, बोला बोला गणपति बाप्पा मोरिया। चलिए यहाँ पर देखते हैं कौन बनेगा भाई चैंपियन, कौन बनेगा यहाँ पर विश्वात्मा। ओ किसका होगा खात्मा यहाँ पर। उड़ाया। ऊंचाई तो ली है और गुड चैंपियन। जय
यो कोपरोलीवाला अरे कोंदरे आला यो कोपरोली वाला तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. अक्षर रोशन